श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ यांच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात। याही वर्षी सालाबादप्रमाणे या मंडळातर्फे भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। पुरुष आणि महिला गटांसाठी ही स्पर्धा निःशुल्क आहे। या सहभागी होणाऱ्या भजनी मंडळांसाठी 8 ते 12 सदस्य घेण्याची मुभा देण्यात आली आहे। स्पर्धा प्रमुख धनंजय कुलकर्णी, संचालक देवानंद चिलवंत, व्यवस्थापक मल्लिना थोटकर हे उपस्थितीत ही माहिती देण्यात आली आहे। सर्वांना नमस्कार। सर्व पत्रकार बंधूंचं स्मारक मंडळाच्या वतीने स्वागत। दरमहा एकदा आपण भेटायचं हे आपलं ठरलेलं आहे, त्याप्रमाणे पुन्हा आज आपण भेटतो। विविध उपक्रम आणि त्याला आपल्या माध्यमातून प्रसिद्धी देणं आणि जेणेकरून त्याला चांगला प्रतिसाद मिळणं यासाठी म्हणून त्याचं आयोजन असतं। यंदाच्या वर्षी येत्या 4 तारखेला 4 मार्च 4, 5 कदाचित रिस्पॉन्स जास्त नाही तर 6 साधारणपणे 3 दिवस असा आम्ही गृहीत धरून चालू आहे। 4 तारखेला उद्घाटन, भजन स्पर्धा, आपला सांस्कृतिक वारसा, त्याचबरोबर आध्यात्मिक या विषयाला एक प्रकारची चालना मिळावी आणि निरंतर असं देवत राहावं हा समोर ठेवून आपण ह्या स्पर्धांचं आयोजन करतो। सलग 8 वर्ष झाले, 8 वर्षापासून आपण हे करतो आणि यामध्ये आतापर्यंत 435 भजन मंडळांनी भाग घेतला। यामध्ये सहभागी राहणारे ते सर्व शहर व जिल्ह्यातून सुद्धा काही भजनी मंडळे यात येतात। विशेष म्हणजे यामध्ये एक महत्वाचं, एक गवळण आणि 2 अभंग भैरवी म्हणायचं नाही असं आपण स्पष्ट नियम केलेला आहे। त्याप्रमाणे बाकी तपशील सगळे स्पर्धा प्रमुख धनंजय कुलकर्णी सांगणार आहेत। आणि आतापर्यंत जर एकूण सहभाग जर बघितला तर 435 संघ यामध्ये सहभागी झाले। प्रत्येक विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजना अशी पारितोषिके देण्यात येणार आहे। 5,000, 3,000, 2,000, उत्तेजनार्थ 1,000 आणि भजन म्हटल्यानंतर वादक म्हणजे खूप महत्वाचं अंग असतं आपलं, तर 1,000 उत्कृष्ट वादक असंही बक्षीस आपण ठेवलेलं आहे। तर जसं दरवर्षी आम्हाला प्रतिसाद मिळतो तसं यंदाच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी म्हणून आपण विशेष प्रयत्न आतापर्यंत प्रत्येक स्पर्धेत करत आहात, तर तसंच प्रयत्न आपण करावं, जास्तीत जास्त याला प्रसिद्धी द्यावी। प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिकल मीडिया या सर्वांनी ह्या स्पर्धेला चांगला रिस्पॉन्स देण्यासाठी लोकांना आव्हान करावं, जास्तीत जास्त भजनी मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असं मी सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो।